नाशिकसह जिल्हाभर शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर नाव असलेले आणि आजवर शेकडो विद्यार्थी घडवणाऱ्या बच्छाव क्लासेस गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रविवार दिनांक 9 जून रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर किशोर पवार, IAS अधिकारी सूरज निकम व प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे, सौ कुटे, बच्छाव क्लासेसचे संचालक दत्तात्रय बच्छाव सर, मयूर बच्छाव सर, कमलेश बच्छाव सर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा बच्छाव क्लासेसच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। 10वी नंतर शालेय जीवनातून बाहेर पडत प्रत्येक जण बाहेरच्या जगात पाऊल ठेवतो, ते पाऊल लटपटू नये याची काळजी बच्छाव क्लास घेत असतो। तसेच नेहमी मोठी स्वप्न पाहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी दशेत बच्छाव क्लासेसचे मार्गदर्शन मोलाचे ठरते, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने आर्या थोरात, प्रणाली घुगे, पूर्वी पेशवे, दुर्वा चौधरी, पायल पाटील, अक्षदा शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले। यावेळी क्लासमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश अयाचित यांनी केले। सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरे ज्या वयात खेळायचं असतं, बागडायचं असतं, मौज मजा करायची असतात, तेव्हा यांनी वेगळं केलं आणि आज ते जगात पहिल्या 10 नंबरमध्ये श्रीमंतांच्या यादीत आहे। बुद्धिमत्ता ही काही पुन्हा एका माणसाची किंवा कुठल्या समाजाची मक्तेदारी नसते मित्रांनो, ती कुठेही असते, फक्त त्याला धार लावली पाहिजे, घासली पाहिजे। तलवार जर घासली नाही तर ती गंजते। हे सूत्र जर आयुष्यात लक्षात ठेवलं तर अपयश कधीही येणार नाही। मी जाता जाता एवढेच म्हणेन, तुम्ही यशवंत व्हा, गुणवंत व्हा, ज्ञानवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, समाजाचं नाव काढा, आपल्या आईवडिलांचं नाव काढा आणि एखाद्या ध्रुवासारखं आढळ पद मिळवा। आयुष्य अवघड नाही, सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे, सुंदर आहे ते गाता आलं पाहिजे, सुरेल आहे ते तुम्ही सुंदर गायलं पाहिजे। एवढेच सांगतो आणि सर्व गुणवंतांना, त्यांना घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना मी मनापासून सलाम करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। किशोर किशोर कधी म्हातारा होणार आहे का? किशोर किशोरच राहणार आहे। आणि सरांच्या बोलण्यातून जाणवलं ना, सर सुंदर बोलतात, सरांना वेळेची मर्यादा द्यावी लागते। सर नाही तर सर 1.5 तास 2 तास सुंदर सुंदर मार्गदर्शन करतात। अतिशय सुंदर शब्दात सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि याचे त्यांच्या बोलण्यात जे मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स आले ना, ही तेवढीच चांगली माणसं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात। जगातले सर्वाधिक श्रीमंतही झाले, पण जेव्हा मार्क झुकरबर्गला पहिली मुलगी झाली, कन्या झाली, त्यांनी त्यांच्या कंपनीचे 90% शेअर्स पुन्हा समाजाला दान केले। सर्वोच्च श्रीमंत व्हा, पण सरांनी सांगितलं तसं पाय कुठे ठेवा? जमिनीवर। नाळ कुठे राहू द्या? जमिनीसोबत। सर्वोच्च श्रीमंत होऊन सुद्धा आपल्याला खूप चांगला माणूस म्हणून जगता येतं। बी अ गुड ह्युमन बीइंग। धन्यवाद। धन्यवाद सर। पाहून माझ्यासारख्या एका शिक्षकाला, बेसिकली मी प्राचार्य जरी होतो तरी अगोदर मी शिक्षक होतो, खूप आनंददायी आहे, आनंद देणारा आहे। आणि म्हणून या कौतुक सोहळ्याच्या बाबतीत मी असं म्हणेन, एका शायरने फार छान म्हटलं आहे, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कुछ करके दिखाए बिना जय जयकार नहीं होती, जय जयकार नहीं होती। आज हा जो जय जयकार सोहळा आहे, कौतुक सोहळा आहे, याचे सगळं श्रेय या बच्छाव क्लासच्या टीमला, त्यांचे सर्वेशा बच्छाव सर, ज्यांच्या नावात दत्तात्रय आहे, ब्रह्मा विष्णू महेश आणि अत्यंत गुणवंत
ज्ञानवंत अशी व्यक्ती काय करू शकते, काय किमया करू शकते, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र. कारण शेवटी हा म्हणजे शिक्षक हा शिल्पकारच असतो. आई वडील तर असतातच, पण खरा आकार देण्याचं काम शिक्षक करत असतो. आणि म्हणून बचाव क्लासेसचा अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जे गुणगान केलं, कौतुक केलं, त्याबाबत मला तर असं वाटतं, कारण मी फार दिवसापासून या क्लासची निगडीत आहे, की काम कसं करावं, कशा प्रतीचं करावं, केव्हा आपलं नाव निघेल, एक आपण समाजात आदर्श उदाहरण म्हणून, एक मिसाल म्हणून दाखवू. त्यावर तो शायर फार छान म्हणतो आणि ते शब्द बचाव सरांना लागू पडतात. काम ऐसे करो कि पहचान बन जाए, काम ऐसे करो कि पहचान बन जाए, कदम ऐसे चलो कि वो निशान बन जाए, कदम ऐसे चलो कि वो निशान बन जाए. अरे जिंदगी तो सब लोग जीते हैं, जिंदगी तो सब लोग जीते हैं, जिंदगी ऐसे जियो कि वो एक मिसाल बन जाए, एक मिसाल बन जाए, एक मिसाल बन जाए. हे उत्तम उदाहरण आहे. कितीतरी विद्यार्थी त्यांनी घडवले, कितीतरी अगदी खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं आणि अत्यंत गुणवंत विद्यार्थी घडवले. मला वाटतं याच्यासारखी कुठलीच सेवा नाही. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं होतं, आणि मी तर नेहमीच म्हणतो, की आम्ही शिक्षक, कुबेर नावाचा कोणी वर देव आहे त्याच्यापेक्षाही श्रीमंत आहोत, टाटा बिर्लांपेक्षाही श्रीमंत आहोत. कारण यांच्याजवळ जो पैसा आहे त्यांना चोर दरोडेखोरांची भीती आहे, पण आमच्या जवळ जी संपत्ती आहे ती विद्यार्थ्यांच्या रूपाने, या संपत्तीला कोणाची स्थिती नाही, ही कधीही चोरली जाऊ शकत नाही. हे सदैव आमचे, आणि त्यामुळेच आम्ही सदा बहार आहोत. तुम्ही कमी आहात, अजून तर फार हे करायचं आहे. आणि म्हणून बचाव सरांनी हा जो एक आदर्श घालून दिला क्लासेसच्या मध्ये, अनेक दुसरे क्लासेस असतील, पण मी जे जवळून पाहिलं आणि ते जे विद्यार्थी घडवत आहेत, मला वाटतं त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडले आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण इथं दोन आपल्या समोर विद्यार्थी. यश हे सोपं नसतं. एव्हरेस्टवर एखादा जातो, पायथ्याशी अनेक लोक असतात, पण त्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, जे आयुष्य घडवावं लागतं, जे काम करावं लागतं, ज्याला मोटिवेशन द्यावं लागतं, ते सोपं नाही. आणि आयुष्यात तर तुम्हाला ठेचा लागणारच आहे. तुम्ही धडपडणार आहात, पडणार आहात, पण पुन्हा उभे राहणार आहात. हे काम आईवडील आणि शिक्षक करतात. यावर ते शायरने फार छान म्हटलं आहे, आयुष्य कसं घडत असतं, माणूस कसा उभा राहतो आणि काय करू शकतो, काय शिकतो. शाम सूरज को ढलना सिखाती है, शाम सूरज को ढलना सिखाती है, क्षमा परवाने को जलना सिखाती है, क्षमा परवाने को जलना सिखाती है. गिरने वालों को तकलीफ तो होती ही है, गिरने वाले को तकलीफ तो होती ही है, पर एक ठोकर ही आदमी को इंसान बनाती है, इंसान बनाती है, चलना सिखाती है. असं सब होत नाही. आयुष्यात यश अपयश असेल. मित्रांनो, मी माझ्या सर्व गुणवंत विद्यार्थी मित्रांना असं सांगेन की एकदम एवढे मार्क्स मिळाले म्हणून हुरळून जायचं कारण नाही. पाय आपले जमिनीवर पाहिजे, नाळ आपली जमिनीशी जोडली पाहिजे. हे मार्क्स खूप आहेत, आम्हाला हेवा वाटतो, वाईटही वाटतो, तुमच्याबद्दल मत्सर वाटतो. आमच्या काळात आम्हाला एवढे मार्क्स मिळत नव्हते, पण तरीही एक ध्येय, एक विश्वास. कारण शेवटी शिक्षकाच्या जीवनामध्ये विद्यार्थी हाच ध्यास असतो, विद्यार्थी हाच विश्वास असतो आणि विद्यार्थी हाच श्वास असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने लोक काम करत असतात, हे क्लासेस काम करत असतात. जय पराजय आहे, हरायचं नाही. मी सूरज बद्दल म्हणेन, मी तेव्हा त्यांना विचारलं
की तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा क्रॅक केली का? ते म्हणाले नाही सर, मी 4थ्यांदा लढलो. याला म्हणतात लढणं. जो लढतो लढवलेला असतो ना, अरे जय पराजय आहे. धडपड केली तर अपयश आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि म्हणून एका प्रयत्नात काही मुलं नापास होतात, नाक सोडून देतात. दुसऱ्या प्रयत्नात नाक सोडून देतात. मी तर अशी उदाहरणं पाहिलेली आहे. विजय खंडागळे, नाशिक स्टार न्यूज, नाशिक.